एकटेच जीवनाला सामोरे जाणारे लोक, त्यांच्यासोबत सावलीही नाही, आधार नाही, दिशा नाही. त्यांच्या आयुष्यात फक्त देवच आहे. त्यांच्याकडे काही संपत्तीही नाही. त्यांना आधार देणारे कोणी नाही. त्यांच्या समस्या समजून घेणारेही कोणी नाही. कधीकधी त्यांच्याकडे जोडीदार असतो, पण लक्ष न देणारे नवरे असतात. कधीकधी लग्नाच्या वेळी घेतलेली सगळी वचने लोक विसरतात, एकटेच सोडून निघून जातात. काही जण जिवंत असतात, शेजारीच असतात, पण काहीच उपयोग नसतो. काही जण अंथरुणावर पडून असहाय्य असतात, त्यांची सेवा करावी लागते. अशा महिलाही आहेत ज्यांना नवऱ्याची सेवा करावी लागते. नवरा म्हणजे पत्नी आणि मुलांना सांभाळणारा. पत्नी आणि मुलं ज्याच्यावर अवलंबून असतात. नवरा या नावाला हेच अर्थ आहेत. पण नवरा स्वतःचं ओझं झाल्यावर अशा स्त्रियांनी कुठे पाहावं? त्यांना आधार कोण? आधार कोणाचा? काही नवरे सतत त्रास देतात. रस्त्यावर चिंच फेकावी तसं मारतात. मारून मारून त्यांना आजारी पाडतात. तुम्ही बाहेर सांगू शकत नाही. घरात सांगितलं तर तितकंच त्यांच्या वाट्याला येतं. कुठंच काही मार्ग राहत नाही. तुझं आयुष्य तू जग, आमच्या कुटुंबाचं नाव खराब करू नको असं म्हणतात. सासरी, माहेरी किंवा कुठेही आधार न मिळाल्यामुळेच पवित्र ग्रंथात यशया 54 मध्ये गोष्ट आहे. वाऱ्याने इकडे तिकडे फेकल्या जाणाऱ्या व्यक्तीसारखं. तुझ्या रीतिरिवाजांसह मी बांधू शकत नसेन तर बांधून टाकूया. तुम्ही विचार करता हे कसं शक्य आहे? पण देवावर इतका विश्वास ठेवणाऱ्यांसाठी सर्व काही शक्य आहे.